पाटलांचं यश बघितलं, एक लाठीचार्ज झाला आणि लाठीचार्जच्या नंतर जरांगे पाटील जगात गेले, पण जरांगे पाटलांचा संघर्ष आपण जगाला राज्याला कोणालाच माहित नाही. आणि जरांगे पाटलांचा पुरेपूर संघर्ष जर जाणून घ्यायचा असेल तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे. कारण जरांगे पाटलांना प्रसिद्ध व्हायचं नाही, जरांगे पाटलांना मोठं व्हायचं नाही. जरांगे पाटलांकडे आम्ही गेलो, त्याला म्हणलं तुमच्यावरती आम्हाला सिनेमा करायचा. ते म्हणले कशाला, मला मोठं व्हायचं नाही, मला प्रसिद्धी स्वतः द्यायचं नाही. त्यांची आम्ही हिस्ट्री जाणून घेतली. हा संघर्ष एवढा भयंकर होता, हा पडद्यावर येणं गरजेचं होतं. आपल्या 200 वर्षाच्या पिढीनंतर म्हणून जरांगे पाटील कोण होते, त्यांनी समाजासाठी लढा कसा उभारला हे आपल्या पुढच्या पिढीला कळावं, ह्याच्यासाठी आम्हाला सिनेमा बनवावा वाटला. एवढा सुंदर सिनेमा केलाय. कारण समाजामध्ये काही लोकांनी वातावरण असं तयार केलं की एक लाठीचार्ज झाला आणि म्हणून जरांगे पाटील स्टार झाले. लाठीचार्ज पर्यंत आम्ही मान्य करू, पण जरांगे पाटलांनी लाठीचार्जच्या आधी 20 वर्ष जो संघर्ष केलाय, हा संघर्ष जर बघायचा असेल या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय. मला खास करून जरांगे पाटलांच्या विरोधकांना सांगायचे की तुम्ही सुद्धा हा